आजकाल कार लोन हे प्रॅक्टिकली 5 किंवा 10 मिनिटांमध्ये अप्रूव्ह होणारी गोष्ट आहे. कार खरेदी करताना अनेक जण काही चुका करताना दिसतात का तुम्हाला? म्हणजे ती नवीन कार असो ते युज्ड कार असो. 0% लोन हे मिथ आहे, असं काही नसतं. नो बँक कॅन अफोर्ड टू गिव्ह यू ॲट 0%. आता थोडंसं कार लोनच्या बाबतीत विचार केला आपण तर डाऊन पेमेंट किती करायला पाहिजे आणि कमी डाऊन पेमेंट म्हणजे चांगलं डील हे दरवेळेलाच बरोबर असतं. एस्पेशली इंडियन कार मार्केट इज रॉकिंग. आणि अजून जर का रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं तर मला वाटतं अजूनही गाड्या भरपूर मार्केटमध्ये येत राहतील. जसं पूर्वी एक 10 लाख रुपयाची गाडी ही खूप मोठी होती, आज तुम्ही एक छोटी गाडी गेला तरी 8-10 लाख रुपये खर्च होतात. मार्केटमधल्या बाकी ऑपॉर्च्युनिटीज कमी झाल्यामुळे कार मार्केटवरही त्याचा परिणाम दिसतोय का? कार लोन मध्ये बदल खूप झालेत आणि बऱ्याचशा बँका एआयचा वापर करून सुद्धा आजकाल लोन अप्रुव्हल करतात. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर 4 चाकी, विशेषतः कार जर तुम्ही शहरात राहत असेल तर ही एक आज मूलभूत गरज झालेली आहे. कारण प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबियांना आज पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहणं शक्य नाहीये. त्यामुळे कार ही नेसेसिटीच झालेली आहे आज. त्यामुळे कार घेताना मग ती नवीन कार असो नाही तर युज्ड कार असो, बहुतांश जण ती लोनवर घेतात. हे कार लोन घेताना नेमके कोणत्या गोष्टी बघायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी क्रॉस चेक करायला पाहिजेत, तपासून पाहायला पाहिजेत. तर या सगळ्या महत्वाच्या विषयावर, वेगळ्या विषयावर, दुर्लक्षित विषयावर आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. नमस्कार, बिग बग्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत एक खास पाहुणे आहेत. आपण स्वागत करूया पंकज फणसळकर यांचा. नमस्कार. पंकज सर हे त्यांची स्वतःची कंपनी आहे 4 चाकी म्हणून आणि ते युज्ड कारचे डीलर आहेत, पुण्यातले एक अग्रगण्य डीलर आहेत. त्यामुळे आपण खास त्यांना या विषयावर बोलायला आमंत्रित केलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया गप्पा. नक्की निरंजन. पहिला प्रश्न तोच येतो की कार लोन मिळणं हे आज खूप सोपं झालेलं आहे बाकी सगळ्याच लोन सारखं. पण असं म्हणतात की जी गोष्ट पटकन मिळते त्याच्या मागे काहीतरी एक सापळा असू शकतो का असंही एक मनात येतं. तर काय नेमकी खबरदारी घेतली पाहिजे कार लोन घेताना? ते ऍक्च्युअली सापळा असं नाही म्हणता येणार. आपल्याला जी गोष्ट घ्यायची त्याच्याकरता आपल्याकडे जर का कमी पैसे असतील तर फायनान्स घेणं हे खूप बेसिक झालेलं आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग कार लोन हा काही आजकाल खूप कौतुकाचा विषय किंवा खूप वेगळं असं काही राहिलेलं नाही. म्हणजे गॉन दोज डेज जिथे कार लोन यूज टू बी एन इव्हेंट, म्हणजे इट यूज टू बी अ प्रोसेस. आजकाल कार लोन हे प्रॅक्टिकली 5 किंवा 10 मिनिटांमध्ये अप्रूव्ह होणारी गोष्ट आहे. देर आर सर्टन बँक्स विच आर ऍक्च्युअली गिव्हिंग यू अप्रुव्हल इन हाफ एन आवर. सो सापळा वगैरे आहे असं मला नाही वाटत आहे. थोडी खबरदारी आणि थोड्या गोष्टी आपण नीट बघितल्यात तर इट इज ऑल गुड. बरोबर. एक थोडंसं बेसिक कडे जर आपण आलो की काय कार खरेदी करताना अनेक जण काही चुका करताना दिसतात का तुम्हाला? म्हणजे ती नवीन कार असो नाही तर युज्ड कार असो. बरेच वेळा आपल्या रिक्वायरमेंट सोडून गाडी विकत घेणं हीच होणारी सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणजे माझी रिक्वायरमेंट जर का सिटी ड्राईव्ह असेल तर मी खूप मोठी गाडी घेणं किंवा त्याच्याकरता खूप जास्ती पैसे खर्च करणं हा एक भाग असू शकतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये बरेच वेळा ओव्हरबोर्ड जाणं दाखवण्याकरता किंवा स्टेटस च्या संदर्भात किंवा मला आवडते म्हणून संदर्भात पैसे कमी असताना सुद्धा लोन मिळते म्हणून मोठी गाडी घेणं ही कदाचित चूक असू शकते. पण तुम्ही जर का व्यवस्थित रिक्वायरमेंट अनालिसिस केलं तर आय थिंक इट इज अ गुड ऑप्शन. मला असं वाटतं की बाकी सगळ्या गोष्टींसारखं एक कारमध्ये पण ट्रेंड्स आहेत. मी आता जर तुम्ही जसं म्हणलात की एसयूव्हीचा ट्रेंड आहे सध्या, त्यामुळे हॅशबॅक ही ऑलमोस्ट नाहीच येत का काय असं वाटायला लागलं. हो बरोबर आहे. आजकाल सगळ्यांना एसयूव्ही, स्टेटस, मोठी गाडी असं हवं असतं. पण बरेच वेळा सेकंड कार म्हणून किंवा सिटीमध्ये फिरण्याकरता, लेडीजना वापरण्याकरता अशी म्हणून छोटी गाडी पण आजकाल लोक प्रिफर करतात. बराचसा ट्रेंड हा आजकाल ऑटोमॅटिक गाड्यांकडे जायला लागलाय मॅन्युअल गाड्यांपेक्षा. पण दॅट्स स्मॉल कार्स मध्ये पण आजकाल भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत. सो तसा काही मेजर फक्त एसयूव्ही जसं नाही, छोट्या गाड्यांना पण तेवढीच डिमांड दिसते तुम्हाला. आता थोडंसं कार लोनच्या बाबतीत विचार केला आपण तर डाऊन पेमेंट किती करायला पाहिजे आणि कमी डाऊन पेमेंट म्हणजे चांगलं डील हे दरवेळेलाच बरोबर असतं. ह्याच्यामध्ये ना एक महत्वाचा मुद्दा आहे. गाडी सिलेक्ट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये
डाऊन पेमेंट का EMI ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घडणं खूप आवश्यक असतं. हो. म्हणजे कमी डाऊन पेमेंट केलं की तुमचा EMI वाढलेला असतो हो. आणि जर का तुम्हाला EMI म्हणजे तुमचं पर मंथ बर्डन कमी ठेवायचं असेल तर तुम्हाला डाऊन पेमेंट थोडंसं वाढवायला लागतं. सो प्रत्येक वेळेस कमीच डाऊन पेमेंट करायचंय हे डिसिजन मेकिंग फॅक्टर नाही होऊ शकत असं मला वाटतं. या दोघींनी गोष्टी बघून त्याप्रमाणे सांगड घालणं जास्त आवश्यक आहे. ओके, साधारण काय इंटरेस्ट रेट सध्या सुरू आहेत आणि नवीन कार घेतानाचा काय इंटरेस्ट रेट पडतो लोनवरती आणि युज कार असेल तर काय फरक पडतो? आजकाल रेट ऑफ इंटरेस्ट खूप फ्लेक्झिबल आणि त्याच्याकरता बरेच पॅरामीटर्स पण झालेले आहेत. म्हणजे न्यू कार करता आजकाल जर का तुम्ही विचार करता सिबिल हा खूप मोठा फॅक्टर आहे. सो जर का तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर बँका अगदी 7.75 7.8 पासून जर का सिबिल स्कोअर थोडा कमी असेल तर 8.5-9% तुम्हाला नवीन गाड्यांकरता लोन देतात. सो इट व्हेरियस बेस्ड ऑन युअर प्रोफाईल, बेस्ड ऑन युअर लोन अमाऊंट, बेस्ड ऑन युअर सिबिल स्कोअर. साधारणतः 7.5 पावणे 8 ते 9 सव्वा 9 अशी रेंज त्याच्यामध्ये येते. हाच युज कारला गेला तर साधारणतः अगेन सेम लोन अमाऊंट जास्ती असेल तर एक 11% आसपास ते साधारणतः 14, 15, 16. तुमचा सिबिल खराब असेल आणि लोन करत असतील तर 18. सो युज कार व्हेरीज बिटवीन 11 to 15, 16, 17%. ओके, एवढा वाईड रेंज आहे त्याची. अच्छा, युज कारवर आपण वेगळा एपिसोड केलेला आहे. आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी सांगूया की तो जर बघायचा राहिला असेल तर तोही नक्की बघा एपिसोड तुम्ही. पण युज कारमध्ये तुम्ही जे म्हणलात की 11 ते 15-17% इंटरेस्ट रेट येतोय, तर ह्याच्यात काय निकष बघितले जातात बँक लोन देताना? म्हणजे ती कार किती जुनी आहे, किती रनिंग आहे, का आणखी काय पॅरामीटर्स असतात त्या? बरोबर. युज्ड कारमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर गाडीचं एज बघितलं जातं. सो बऱ्याच बँका या लोन मॅच्युरिटीला 10 वर्ष किंवा 12 वर्षापर्यंत लोन करतात. म्हणजे मॅक्सिमम लोन 5 वर्ष जर का आपण कन्सिडर केलं आणि तुम्हाला 5 वर्षाचं लोन हवं असेल तर 5 वर्षापेक्षा जुनी गाडी तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही जर का म्हणलात मी 7 वर्ष जुनी गाडी घेतो आणि मला 5 वर्ष लोन पाहिजे तर कदाचित तुम्हाला तेवढं मिळणार नाही. अगेन इट डिपेंड्स तुम्ही तुमचा प्रोफाईल काय आहे, तुमचा सिबिल स्कोर काय आहे याच्यावरती ते ठरतं. ओके, पण युज्ड कारचे आणि न्यू कारचे पॅरामीटर्स सेम असतात. फक्त युज्ड कारमध्ये तुम्ही गाडी विकत घेताना व्हॅल्युएशन हा एक प्रकार असतो बिकॉज देर इज नो बेस व्हॅल्यू. नवीन गाडी विकत घेताना तुम्हाला प्राइस माहिती असते, RTO, इन्शुरन्स हे सगळे खर्च असतात. युज्ड कारला तो पॅरामीटर नाहीये. सो त्याच्याकरता फायनान्स कंपनी त्यांच्या एक एजन्सीज असतात ज्यांच्याकडनं ते व्हॅल्युएशन करून घेतात आणि ती प्राइस जनरली बेस प्राइस म्हणून धरली जाते. मग त्याच्याप्रमाणे 80%, 90% हे लोन्स त्याच्याप्रमाणे होत असतात. अच्छा, आता या ज्या काही ऑफर्स असतात झिरो डाऊन पेमेंट किंवा नो कॉस्ट EMI जे आपल्याला आज मोबाईल सारखं सगळीकडेच असे आहेत, कार लोनलाही असणार आहेत त्या, बरोबर आहे. तर याच्यामध्ये ते खरंच तसं असतं का, काही हिडन चार्जेस असतात? 0% लोन हे मिथ आहे, असं काही नसतं. नो बँक कॅन अफोर्ड टू गिव्ह यू ॲट 0%. सो ऑब्व्हियसली तो इंटरेस्ट कंपोनंट कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने त्यांच्याकडे आलेला असतो. सो मग तो डिस्काउंटच्या स्वरूपात असेल किंवा आणखीन कुठल्या ऑफरच्या स्वरूपात असेल, तुमच्या एक्सचेंज स्वरूपात असेल, पण कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तो तुमच्या टोटल रिपेमेंट मध्ये आलेला असतो, तुम्हाला तो दिसत नाही. सो मग कधी कधी मॅन्युफॅक्चरर्स असतात, डीलर्स असतात, त्यांचे डिस्काउंट त्याच्यामध्ये ऍडजस्ट करतात. पण 0% रेट ऑफ इंटरेस्ट अशी कुठलीही गोष्ट बँकांकडनं तरी नाही होत. कार लोन घेताना वेगवेगळ्या आता ऑप्शन्स खूप येतात, म्हणजे प्रायव्हेट लेंडर्स पासून प्रायव्हेट बँक्स आहेत, नॅशनलाइज बँक्स आहेत, तर तुम्ही काय सजेस्ट कराल, कुठलं लोन घेणं जास्त चांगलं? येस, जसं म्हटलं की या कार लोन इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप बदल झालेले आहेत. पूर्वी इथे ना प्रायव्हेट बँक्स आणि NBFC यांची मक्तेदारी होती, पण गेल्या काही वर्षामध्ये नॅशनलाइज बँक म्हणजे स्पेशली SBI, बँक ऑफ बरोडा, इंडियन ओव्हरसीज बँक या सगळ्या बँकांनी पण त्याच्यामध्ये अग्रेसिव्हली एंट्री घेतली आणि इव्हन कॉपरेटिव्ह बँक्स आर ऑल्सो फॉलोइंग इट नाव. सो आजकाल लोन घेणं हे जसं सोपं झालंय तसेच ऑप्शन्स पण खूप अवेलेबल झाले. सो प्रत्येकाच्या टर्म्स वेगळ्या असतात, पण नॅशनलाइज कॉपरेटिव्ह बँक ह्या कधीही जास्ती सोयीस्कर पडतात. त्याचं मेन कारण हे रिपेमेंट फ्लेक्झिबिलिटी हे काय की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट बँक्स किंवा NBFCs मध्ये लोन क्लोज करताना तुम्हाला चार्जेस लागतात.
हो. आजकाल बऱ्याच लोकांनी कमी केलेत, पण तरी सुद्धा देर आर सम चार्जेस. 1 वर्षानंतर करू शकता, 3 वर्षानंतर करू शकता, 3%, 5%. सो ह्या गोष्टी तुम्हाला नॅशनलाइज कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये लागत नाहीत. सो बरेच वेळा तो एक डिसिजन मेकिंग फॅक्टर असू शकतो इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताना. ऍट द सेम टाइम त्यांचे रेट ऑफ इंटरेस्ट हे सुद्धा बाकीच्यांच्यापेक्षा थोडेसे कमी असतात. सो कोऑपरेटिव्ह बँक्स आर ऑल्सो गेटिंग व्हेरी अग्रेसिव्ह. पूर्वी युज्ड कार करता नॅशनल आणि कोऑपरेटिव्ह बँकांचा कम्प्लीट नो होता. पण आजकाल परत त्याच्यामध्ये पण कोऑपरेटिव्ह बँक्स अग्रेसिव्ह व्हायला लागलेल्या आहेत. ते युज्ड कार फायनान्सकडे रादर एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागलेत की हे पण एक ऑप्शन त्यांच्याकरता अवेलेबल होऊ शकतं. ते करायला लागलेत विथ द सेम फॅसिलिटी. दो रेट ऑफ इंटरेस्ट इज स्लाइटली हायर देन नॉर्मल न्यू कार रेट, पण फ्लेक्झिबिलिटी ऑफ रिपेमेंट तिथे नक्की आहे विदाउट एनी चार्जेस. सो शक्यतो नॅशनलाइज कोऑपरेटिव्ह बँक प्रिफर लोक करतात. अगेन इफ यू आर बँकिंग विथ HDFC, ICICI तर तुम्हाला प्रॅक्टिकली 10 मिनिटांमध्ये अप्रुव्हल करून देतात. सो ती फ्लेक्झिबिलिटी त्यांच्याकडे आहे. जनरली प्रायव्हेट बँक्स आणि NBFCचा रेट ऑफ इंटरेस्ट हा फिक्स्ड असतो आणि नॅशनलाइज कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत त्या व्हेरिएबल किंवा फ्लेक्झिबल रेट ऑफ इंटरेस्टवर ते काम करतात. सो ते पण एक अँगल बघणं आवश्यक आहे. बरोबर. पण हा खूप इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. तुम्ही कुठल्या बँकांबरोबर काम करताय त्याच्याबरोबर तुमचं रिलेशन कसं आहे त्याचं होऊ शकतं. सो दॅट कॅन हेल्प यू इन सिलेक्टिंग. राईट. पण सध्या कार लोन मधले काही नवीन ट्रेंड तुम्हाला दिसतात की जे आधी नव्हते आणि आता एकदमच दिसत आहेत? कार लोन मध्ये बदल खूप झालेत आणि बऱ्याचशा बँका AIचा वापर करून सुद्धा आजकाल लोन अप्रुव्हल करतात. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला अर्ध्या तासामध्ये लोन अप्रुव्हल मिळतं. म्हणजे एस्पेशली बजाज फायनान्स किंवा ज्या अग्रेसिव्ह NBFCs आहेत त्यांनी हा ट्रेंड खूप लवकर आत्मसात केला. आणि जर का तुम्ही बजाज फायनान्सची ओव्हरऑल ग्रोथ पण जर का बघितली सो इट वॉज मेनली बिकॉज ऑफ दिस रिझन की त्यांनी बेसिक माणसापासून म्हणजे जो अगदी 15-20 रुपये पगार कमवतो त्याला मोबाईल द्यायला सुरुवात केली. तसे डॉक्टरांना CAना 25 लाख 50 लाख विदाउट एनी सिक्युरिटी लोन दिली. या सगळ्यामध्ये त्यांनी कस्टमरचा पूर्ण अभ्यास AI थ्रू केला होता. म्हणजे नॉट ओनली तुमचं इन्कम आणि सिबिल बट युअर ओव्हरऑल स्टेटस इन द सोसायटी हे पण त्यांना त्याच्यामधनं बरेच वेळा कळू शकतं. बरं. ते कदाचित सोशल मीडिया अकाउंट स्कॅन करत असतील माहित नाही. पण ओव्हरऑल माणसाची इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही लाईट बिल वेळेत भरताय का नाही, तुमचे म्हणजे हप्ते आणि हे तर तुम्हाला सेबिलवरनं बँक रेकॉर्डवरनं कळतं. पण हाऊ यू आर पेईंग युअर इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, तुमचे मोबाईल बिल वेळेत येतात का, हा पण डेटा जर का त्यांच्याकडे कॅप्चर होत असेल तर समबडी हू इज पेईंग his all dues regularly and may have a lower income on paper probably but still he is a good paymaster. So intention of individual is going to be more important. So income बरोबर त्यांनी हा पण अँगल बघायला सुरुवात केली. बऱ्याचशा बँका आजकाल तेही चेक करतात आणि त्याच्या बेसिसवरती AIचा वापर करून सुद्धा बरेच चेंजेस त्याच्यामध्ये होऊ शकतील. नंबर, तुमचा आधार कार्ड नंबर टाकला की जन्म कुंडली सगळ्यांची आता येऊन जाते. सो दॅट इज वेअर थिंग्स आर चेंजिंग. दुसरीकडे AI मुळे थोडीशी मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी पण वाढलेली आहे की नोकऱ्यांची शाश्वती आता थोडीफार राहिली नाहीये लोकांना असं म्हणतायत. याचा कुठेतरी परिणाम मार्केटवर दिसतोय तुम्हाला? असं नाही म्हणता येणार. नोकऱ्या गेलेत हे नक्की. म्हणजे जिथे पूर्वी एक कार लोन प्रोसेस करायचं म्हटलं की 8-10 दिवस लागायचे आणि प्रोसेस होती. म्हणजे तुम्ही सोर्स करायचा, डॉक्युमेंट्स करेक्ट करायचा, CPA ज्यांची जी एजन्सी आहे ती प्रोसेस करायची, व्हेरिफिकेशन व्हायचं, मग क्रेडिटवाला फाईल अप्रूव्ह करायचा, मग डिस्बर्समेंट ऑपरेशनवाले डिस्बर्समेंट करायचे, मग डीलरकडे द्यायचं. आजकाल ही सगळीच चेन गेली आहे. सो तुमचा आधारवरचा ऍड्रेस आणि तुमचं करंट रेसिडेन्स जर का सेम असेल तर ते व्हेरिफिकेशनही करत बसत नाही. तुमचं डॉक्युमेंट्स आणि इन्कम मॅच झालं, दे डोंट नीड एनी प्रोसेसिंग एजन्सी. सो इट इज अ मशीन. 4 डॉक्युमेंट्स टाका, त्याचा अपडेट एक माणूस घेतो आणि हो का नाही लगेच सांगून तुम्हाला मोकळं करतो. सो नोकऱ्यांवरती नक्की परिणाम झालाय. पण त्यांना आणखीनही बेटर ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये ओपन होऊ शकतात. सो प्रोसेस कमी झाली एवढं नक्की. येस, तो तुम्ही सांगितलं. पण माझा म्हणायचा उद्देश असाही होता की ओव्हरऑल मार्केटमधल्या बाकी ऑपॉर्च्युनिटीज कमी झाल्यामुळे कार मार्केटवरही त्याचा परिणाम दिसतोय का? नाही, असं अजिबात नाहीये. कार मार्केट इज बूमिंग. एस्पेशली इंडियन कार मार्केट इज रॉकिंग. आणि अजून जर का रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं तर मला वाटतं अजूनही गाड्या भरपूर मार्केटमध्ये येत राहतील. तर मी मागेच कुठेतरी वाचायला आठवतो मला की चायनाशी जर आपण कम्पेअर केलं आपल्याला अजून खूप मोठा
स्कोप आहे आणि भरपूर मोठा स्कोप आहे. फक्त आपले रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर हा एक मेजर इश्यू आहे. थिंग्स आर चेंजिंग, पण बघूयात म्हणजे एक्झॅक्टली कसं होतंय त्याच्यावरती फ्युचर मार्केट कळेल. पण गाड्या भरपूर मार्केटमध्ये येत आहेत आणि लोकांची कॅपॅसिटी आणि माइंडसेट हे दोन्ही चेंज होत आहेत टुवर्ड्स कम्फर्ट, टुवर्ड्स स्टेटस, टुवर्ड्स लक्झरी. आणि जसं पूर्वी एक 10 लाख रुपयाची गाडी ही खूप मोठी होती, आज तुम्ही एक छोटी गाडी गेला तरी 8-10 लाख रुपये खर्च होतात. आणि 1 करोडची गाडी हा काही खूप मोठा विषय आजकाल राहिला नाहीये. म्हणजे 1 करोडची गाडी घेणारी भरपूर लोक मार्केटमध्ये आहेत आणि 1 करोडच्या वरच्या गाड्या पण भरपूर अवेलेबल आहेत. सो इट इज पूर्वी फक्त मर्सिडीज म्हणलं की 1 करोड हा आकडा होता. आजकाल कार लोन मध्ये 1 करोडची गाडी हा म्हणजे देर आर प्रॉबेबली more than 20-25 products which are costing more than 1 crore. बापरे. बर. अनेक आधीच्या पिढ्यांमध्ये आपण म्हणूया की असा थोडासा अप्रोच असतो की कार ही घ्यायची ना तर ती आपण पूर्ण पैसे देऊनच घेऊया, फायनान्स शक्यतो नको, होम लोन एक वेळ ठीक आहे, पण कार बाबा आपण पूर्ण हे करून घेऊया. तर हा अप्रोचही आता खूप बदललेला दिसतोय तुम्हाला का अजूनही ते हे आहे? अरे आजकाल फायनान्स हे खूप सोपं आणि खूप व्हॉट यू से ऍक्सेप्टेबल झालेलं आहे. म्हणजे असं लोन नको किंवा हप्ता नाही भरायचंय असं माइंडसेट कोणाचा राहिलाय असं मला वाटत नाही. गॉन दोज डेज ज्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की लोन घेणं हा एक इव्हेंट होता. 4-4, 5-5 दिवस मिनिमम लागायचे लोन प्रोसेस करायला. म्हणजे इफ आय हॅव टू से, मी माझ्या आयुष्यातलं पहिलं कार लोन हे ऑगस्ट 1996 साली केलं होतं. सो तेव्हापासून आता 30 वर्षांमध्ये कार लोन मध्ये झालेले सगळे बदल आम्ही बघितले. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट टू प्रोसेस. आज हे मशीन आहे, तुम्ही इकडनं 4 डॉक्युमेंट टाका, अर्ध्या तासाने तुम्हाला कळतं तुमचं लोन होणार आहे का नाही. प्रॅक्टिकली सेकंड डे तुमचं डिस्बर्समेंट होऊन कस्टमरला गाडी मिळू शकते. जिथे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायलाच आम्हाला 8-8 दिवस लागायचे आणि मग प्रोसेस व्हायची. सो बराच बदल या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे. राईट. आणि नाव देयर इज नो सच थिंग कॉल्ड मला लोन नको वगैरे. या मागचा एक अप्रोच असा असतो की कार ही किती म्हणलं तरी लायबिलिटी म्हणून लोक बघतात अजून, कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे किंवा ते म्हणतो आपण. तर या बाबतीत कसं दिसतोय अप्रोच लोकांचा? का आता ती युटिलिटी म्हणून जास्ती बघितली जाते? ती युटिलिटी आहे. म्हणजे आजकाल मोबाईल पण आहे ना, मोबाईलची व्हॅल्यू तुम्ही आज या दुकानात बाहेर पडल्यात की तुमची किंमत निम्मी झालेली असते, पण तरी लोक त्याच्यावर फायनान्स घेतात. कार पण तसंच आहे. ब्रदर, कार इज मोर ऑफ अ फॅमिली युटिलिटी दॅन इंडिव्हिज्युअल युटिलिटी. It is also about your status. It is also about your comfort. It is also about your overall part of your daily routine. So कारवरती लोन हा काही मेजर इश्यू असं मला वाटत नाही. बरोबर. कार लोन मला वाटतं की कुठलंही लोन तुम्हाला कधी मिळतं तर जेव्हा तुमचं नेमकी कॅपॅसिटी किती हे बँक आधी बघत असणार. ते म्हणजे सिबिल स्कोर आहे, टोटल इन्कम पण बघत असते. तर तुम्ही काय सजेस्ट करता की एखाद्याला मिळतंय 15 लाखाचं किंवा 20 लाखाचं लोन, तर त्यांनी तेवढी कार घेतली पाहिजे का? काय गोष्टी आधी विचारल्या पाहिजे स्वतः आणि काय बजेट ठरवताना काय नेमकं बघितलं पाहिजे? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारची किंमत. म्हणजे बजेट जे आहे ते कारच्या किमतीच्या रिलेटेड असणार आहे. सो तुम्ही कार किती प्राइस पर्यंत घेताय त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमचं लोन ठरवायचंय. आजकाल बँकांकडे प्री अप्रूव्ड ऑफर्स या खूप असतात आणि दोज आर रिअली प्री. म्हणजे आजकाल प्रायव्हेट बँक्स वगैरे बघितलं तर तुम्हाला एटीएम मध्ये गेलात, मोबाईल ऍप उघडलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्री अप्रूव्ड ऑफर दिसतात आणि प्रॅक्टिकली दे डू प्री अप्रूव्हल, नो डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. ते तुमची लोन एलिजिबिलिटी चेक करून तुम्हाला लोन डिस्बर्समेंट हे करतात. सो लोन अप्रुव्हल ही 15 लाख 20 लाख बेस्ड ऑन युअर इन्कम, तुमचं बँकिंग ऑपरेशन्स कसे त्याच्यावरती ते ठरतं. पण तेवढीच गाडी घेतली पाहिजे असं नाही. म्हणजे तुमची रिक्वायरमेंट 10 लाखाची असेल आणि तुम्ही 10 लाखाची गाडी घेणार असाल तर त्याप्रमाणे तुम्ही लोन घेणं जास्ती आवश्यक आहे असं मला वाटतं. राईट. राईट. एक शेवटचाच प्रश्न की आपला एपिसोड बघतात अनेक जण आणि जर त्यांना अशी काही शहाणपण आहे, तुम्ही म्हणलं 30 वर्ष तुम्ही आता या इंडस्ट्रीमध्ये आहात, तर कार लोन घेताना किंवा एकूणच कार घेताना असे काही फायनल एक टेकअवे म्हणून एक 5 गोष्टी सांगू शकाल तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं की ईएमआय आणि डाऊन पेमेंटचं कॉम्बिनेशन आपण कसं ठेवतोय. शक्यतो ईएमआय टेन्युअर कमी ठेवावं जेणेकरून जर का तुम्ही 3 वर्ष, जनरली 3 ते 7 वर्षापर्यंत लोन आजकाल कार लोन वरती मिळतं.
सो 3 वर्षाचं लोन अफोर्ड करू शकणार असाल तर लवकर तुम्ही त्यातनं फ्री होता. आणि तुम्ही जेव्हा गाडी विकायला जाता किंवा तुमच्या फॉर वॉट एव्हर रिझन यू वॉन्ट टू रिड्यूस युअर लायबिलिटीज, तुमचं प्रिन्सिपल रिपेमेंट खूप खाली येतं. कार लोन इज अ व्हेरी शॉर्ट टर्म लोन. सो शॉर्ट टर्म लोन करता तुम्ही जेवढ्या लवकर पे कराल तेवढं तुमच्याकरता जास्ती फायद्याचं होऊ शकतं. सो यू शुड कीप युअर टेन्युअर लो ॲज फार ॲज पॉसिबल. पण बजेटच नाही आणि मला मंथली जास्ती हवंय पण गाडी पण हवी आहे, सो 5 वर्ष लोन 7 वर्ष लोन घेऊ शकतात. पण बरेच वेळी बघितलंय की 7 वर्षाचं लोन घेतल्यानंतर आपल्याला ना 3-1 वर्षामध्ये गाडीचा कंटाळा येतो आणि आपण गाडी बदलूयात म्हणतो. सो जेव्हा तुम्ही गाडी विकायला जाता तुम्हाला लोन क्लोज केल्याशिवाय तुमची गाडी विकता येत नाही. आणि जेव्हा तुम्ही ते प्रीपेमेंट करायला जाता 7 वर्षाच्या लोनला पहिल्या 3 वर्षात तुम्ही खूप कमी प्रिन्सिपल रिपे केलेलं असतं. सो वेन यू क्लोज दॅट लोन आणि सेल द कार, अगेन यू सेड इट्स अ डिप्रिशिएटिंग एसेट. सो किंमत कमी झाली आहे, तुमचं प्रिन्सिपल कमी झालं नाहीये. सो वेन यू गो टू सेल दॅट कार, लोन क्लोज करून तुमच्या हातामध्ये येणारे पैसे हे तुम्हाला तेवढे डाऊन पेमेंटला पुढच्या गाडीकरता उपयोगी होत नाही. सो हे जर का तुम्ही 3 वर्षाचं लोन ठेवलं किंवा 4 वर्षाचं ठेवलं तर तुमचं रिपेमेंट बऱ्यापैकी झाले असतं. यू विल हॅव सफिशियंट अमाऊंट टू मेक एज अ डाऊन पेमेंट फॉर युअर नेक्स्ट कार अँड कंटिन्यू विथ द सेम EMI, upgrade to a next car. So that is what is more important. परफेक्ट. आता फक्त काही रॅपिड फायरचे प्रश्न आहेत, म्हणजे तुम्ही पटापट उत्तर देणं अपेक्षित असतात. तुम्ही विचारतो तुम्हाला, जास्त डाऊन पेमेंट की कमी डाऊन पेमेंट? डिपेंड्स. 3 वर्षांचं लोन की 7 वर्ष? 3 वर्ष. फिक्स्ड रेट का फ्लोटिंग रेट? फिक्स रेट. रिपेमेंट करावं का नाही? नाही. 3 वर्ष लोन असेल तर नाही, 7 वर्षाचं असेल तर करावं. 0 डाऊन पेमेंट असं काही असतं का? अजिबात नाही. कारचं बजेट आधी की लोन अप्रुव्हल आधी? सायमल्टेनियसली, पण आजकाल लोन अप्रुव्हल तुम्हाला 2 मिनिटांमध्ये तुमच्या बँकेमध्ये कळतं. सो लोन अप्रुव्हल घेऊन मग गाडीचं डिसिजन घेणं चांगलं. EMI कमी का टोटल इंटरेस्ट कमी? टोटल इंटरेस्ट कमी. एका वाक्यात कार लोन मधली सगळ्यात मोठी चूक जी अनेक जण करतात? कार लोन मध्ये टॉपअप लोन घेतात आणि त्याच्यामध्ये होतं काय, ऑलरेडी डिप्रिशिएटिंग एसेट, पैसे मिळतात म्हणून लोक घेतात आणि जेव्हा तुम्ही ती गाडी विकायला जाता तुमच्या गाडीच्या किमतीपेक्षा जास्ती तुमचं लोन आउटस्टँडिंग असतं. सो देन आणि ती लोन क्लोज केली तुम्ही गाडी विकू शकत नाही. सो दॅट इज वेअर थिंग्स गो फॉर टॉस. सो त्याच्यावरती लोन घेऊ, टॉपअप लोन कार लोन वरती तरी घेऊ नये. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट अशी असते की आपण लोन घेतो, कार लोन रिपे पण करतो, पण आरसीवरचं हायपोथिकेशन काढत नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की जोपर्यंत तुम्ही हायपोथिकेशन काढत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी विकू शकणार नाही. सो आरटीओ मधून ते हायपोथिकेशन रिमूव्हल करणं हा तितकाच महत्वाचा भाग आहे. नाहीतर जेव्हा तुम्ही गाडी विकायला जाता तेव्हा ही सगळी धावपळ होते, कारण की बँक जी NOC देते ती 3च महिने व्हॅलिड असते. तुम्ही मागच्या वर्षी लोन क्लोज केलेलं असतं, मग शेवटी धावपळ करा, मग बँकेतनं परत NOC घ्या, आरटीओ मध्ये जा, ते HP रिमूव्ह करा आणि मग गाडी विका. सो हा त्रास तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकतात. सो लोन रिपे केलं की त्याच्याबरोबर आरटीओ मधनं हायपोथिकेशन रिमूव्हल करून घ्यायचं नक्की लक्षात ठेवा. एक उत्सुकता म्हणून प्रश्न आहे मला की नवीन कार कधी विकावी आणि जर युज कार घ्यायची तर ती किती वर्षांची जुनी जास्तीत जास्त असावी? नाही, असं काही सांगता येत नाही. इट इज ऑल डिपेंड्स ऑन युअर बजेट. पण नवीन गाडी ही जनरली लोक 3 ते 5 वर्षामध्ये विकतात. जर का ती तुमची पहिली गाडी असेल, बरेच वेळा काय होतं आपण गाडी विकत घेताना बजेट मधली छोटी साधी अशी गाडी घेतो आणि एकदा तुम्ही एक्सपर्ट झालात ना की तुम्हाला गाड्यांमधले फरक कळायला लागतात आणि मग तुम्हाला दुसऱ्या गाड्या जास्ती आवडायला लागतात. सो तुमची गाडी तुम्हाला 2-1 वर्षामध्ये तुम्हाला कंटाळा येतो आणि तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असं वाटायला लागतं. जनरल ट्रेंड इज अबाउट 3 to 5 years. काही लोक आहेत 6 महिन्यात विकणारे आणि काही लोक आहेत 20-20 वर्षाने विकणारे, पण सामान्य ट्रेंड हा 3 ते 5 वर्ष असा आहे. पण 6 महिन्यात विकणारे लोक? हो, आमच्याकडे येतात गाड्या. म्हणजे आता माझ्याकडे एक गाडी आली आहे, ती मार्च 2026 ला रजिस्टर केलेली आहे. गाडीचा कंटाळा आला, मला गाडी विकायची. आणि युज कार घेताना निकष काय असावा, म्हणजे किती जुनी इज ओके किंवा रनिंग? युज्ड कार मध्ये जुनी म्हणण्यापेक्षा त्याची कंडिशन इज मोर इम्पॉर्टंट आणि अगेन बजेट, मला किती पैसे खर्च करायचे आणि मी गाडीची कंडिशन कशी. पण जनरली 1-2 ते 3 वर्षाच्या आतली 40,000 किलोमीटर पेक्षा कमी चाललेली, शक्यतो कंपनी वॉरंटीमध्ये असलेली अशा गाड्या घेतल्या तर त्रास थोडा कमी होतो किंवा पीस ऑफ माइंड जो म्हणतो आपण गाडी घेताना. युज्ड कार मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की गाडी ऍक्सिडेंटची नाही, चोरीची नाही, गाडीमध्ये कुठलं इंजिनचं काम केलेलं नाही, मीटर फिरवून कमी किलोमीटर दाखवलेलं नाही.
सो या सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतील तर लेटेस्ट गाडीमध्ये ते चेक करणं जास्ती सोपं होतं. आणि 2 ते 3 वर्ष जुनी 40,000 किलोमीटरच्या आतली अशी गाडी घेतली तर आपल्याला फायद्याचं ठरू शकतं. बेस्ट. पुढच्या एपिसोडमध्ये पण आपण गप्पा आपल्या कंटिन्यू ठेवणार आहोत. पुढचा एपिसोड आम्ही कार इन्शुरन्सवर करतोय, कारण कार इन्शुरन्स बद्दल अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत. तर त्यामुळे भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. सो आपण कंटिन्यू करूया. येस, नमस्कार. नमस्कार.